गाडी बंगला पापा कुठे पट्टी शेती भीज कुलर गॅस डबल सिगरी रेडियर वापे चंगला गांधे माने मकरांडे लत्तबल पण भुगणी उशी दावा संड बातुकी जनता बी सिटीवर चमचा वर्गला उशी गाती दकंडाना नुने खंड खोड बंद सुद्धा अंडा खोल गुजरीवाने घरात काढते कोणाला सीतामणी साथे टक्का धोबी बजाड फरताला परत गो छोटे डोंगरोडी तो कदगला ना शिजनता ऐको छेडा मानवीच खान राजनीती तमाकोटे सिंग बडगा जगा चिनीच्या मेने दुनियादारी लय भारी माझे म्हणती झाला तर मग सटकली पपते पारुला ही पोरगी संतोष तुम्हाला सिटीवर गाडी सुटी बदल गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली आदरा बाहुबलीची गाठ सुनत होता माझ्यावर भरोसा नाही का बाई वाड्यावर या तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं तुम्हाला एवढं पाठ करा 1 वर्ष लागलं तुकाराम महाराज यातलं तुम्हाला काय आवडतं महाराज म्हणले मला एकच आवडतं नीट ऐका मला आवडणारा लोक मृत्यूलोक आणि त्यातलं देवाचं नाव पिटलं का तुकाराम महाराज तुम्हाला मृत्यूलोक आवडतो त्यातलं देवाचं नाव आवडतं बट व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट कारण काय तर महाराज सरळ आणि सोपं म्हणले मला वीट आला आता इथं उलटा शब्द आहे नुसता वीट येणं वेगळं आणि चित्ताला वीट येणं वेगळं सगळी इकली म्हणून मालकरी होणं वेगळं आणि मागच्या जन्मीच्या पुण्याईनं मालकरी होणं वेगळं सून आल्यावर सासू दिंडीत निघली म्हणजे धार्मिक आहे का भामते भामटी इकडे दिवस निघत ना चांगली यातली तुळशीवाली प्रस्थान कधी म्हणती प्रस्थान आपण जर म्हणलं ना ज्येष्ठ ते बया लांबलं काय नाही नुसताच वीट येणं वेगळं आणि चित्ताला वीट येणं वेगळं महाराज म्हणले मला नाही वीट आला माझ्या चित्ताला आलाय तुकाराम महाराज तुम्हाला सोनं नाणं आवडतं का अरे रे 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 सोनं नाणं माझ्यासमोर माती समान आहे तुकाराम महाराज तुम्हाला स्त्रिया आवडत का स्त्रिया माझ्यासमोर अस्वली समान आहे रिसाची आहे म्हणजे अस्वरी समान मला देवाचं नाव सोडून दुसरं काही आवडत नाही हा आणि मृत्यू लोकात आवडतो हा अभंगाचा सरळ अर्थ अभंगाला सुरुवात चला पटकन महिला मंडळ मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आणि पुरुषाला 3 प्रश्न विचारणार आणि अभंगात बसून देणार बोला पटकन पुरुष महिला मंडळ पटकन बोलायचं आता काही लोड नाही घ्यायचं काही नाही पटकन बोलायचं आता चला महिला मंडळ तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं पटकन बोला तुम्हाला जिथं जायचं तिथं मी नेऊन घालणार तुम्ही हा म्हणा आपण त्या गाडीचा ड्रायव्हर आहे तुम्ही फक्त बोला करून जायचं वैकुंठाला जायचं ना ऐका आता लय बारीक ऐका मोबाईल मध्ये घेऊन जा नेऊन रोज ऐका वैकुंठाला जायला तप करावं लागतं तपाचे 3 प्रकार आहेत कायिक तप वाचिक तप मानसिक तप आपल्याच्यानं तप होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जात नाही मिटला प्रश्न चला पुढचा प्रश्न तुम्हाला स्वर्गाला जायचं का स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं आणि त्याला नुसतं पुण्य चालत नाही 9वा अध्याय पापातून पापा नरका जायचे परिपाविते शुद्ध पुण्य आपल्याच्यानं पुण्य होणार नाही आणि पुण्य करून जर स्वर्गाला गेलो आणि पुण्य जर संपलं परत खाली यावं लागत 9वा अध्याय मग त्या पुण्याची बावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागत ती माघारी मृत्यूलो स्वर्ग मिटला तुमचा चला नरकाला जायचं का पाप करावं लागत नरका जाणे तरी पापी आचरावी कथानं करावी विठोबाची नरकाला जायला पाप करावं लागतं आपण गायला पाणी पाजतोय पाहुण्याला चहा देतोय आपण पाप करीत नाही मग मोला महिना म्हणजे 3 मुद्दे फायदा स्वर्गाला तुम्ही जात नाही नरकाला तुम्ही जात नाही वैकुंठाला तुम्ही जात नाही मग बोला पटकन तुम्हाला जायचं कुठं उत्तर सांगू कुठंच जाऊ नका घरात नीट राहा प्रश्न मिटला संपलं तुमचं काम आता तुम्हाला 3 प्रश्न बोल भक्ता बोल आता देव तुमच्यावर प्रसन्न झाला बोल भक्ता बोल 9,000चा बोकड्या मला कापला फक्त नख्याच व्हायला 9,000चा बोकड देवाला कापला देवाला फक्त नख्या व्हायला आणि ही लोक नख्या का वाहतात ते शिजत नाही त्या जर शिजल्या तर देव वासावच मिळाला मी आपला असंच आहे 10 दिवस गणपती बसवा 20 वेळा आरती करा शेवटच्या दिवशी आपण पेन त्याला बोलवा आणि वरून त्याला दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार नाही तो मला शांताबाई लावली ना मी तुझं डिजिटलच लावणार जरा खिड्डीवर आलेले बेवडे जरा लाजा घरा नालाय को लाजा दारू पिऊ नये आम्हाला जमी नाही पण विकत का प्याता खिशात त्यालाच ठेवीचा ना येईल तो धरा नाही गणपती बसला का दारू शिवजयंती आली का दारू गणपती बनवायला दारू बापाच्या मौतीला पे ना
तो बाप मुलातला ना ड्रमचा ड्रम पाजला लोकांना. धर्माच्या फक्त टापा आणायचा, शिवजयंतीला 5 रुपयाची, गणपती बुडवायला 5 रुपयाची, आणि तेवढं पुढचं तेवढं कौतुक करायचं. आम्ही लय धर्मनिष्ठ. काय वांग कळा तर धर्माचं तुम्हाला. अय भांगाराव, जीप काढून नाचले गणपती बुडवत. भांगार बापाची पाहिलाच नाही. शिवजयंती मागून शेट्टी फाटेल, तुमच्या लोक फडवून टाकेल, फडवून टाकेल. मग ही कोण शिवी? ही आवडत नाही. ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं एक वाक्य सांगा. पांडुरंग आपला बाप आहे, पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवाजी महाराज ही जय म्हणायचं नाही ती आणायची. बंगार बापाची पैदास नाही. वेदाचं मूळ गणपती आहे. गणपती बुडवायला 10 रुपयाची, नाचायचं फक्त धर्म टिकवायचा नाही, टापा आणायचा फक्त. आतली चड्डी नाही काढला, 6,000चा मोबाईल आला, 100 सुद्धा नाही करा. चैन उघडी राहतो नाही मोका. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, काही रेंज. दर्याने दर्शाने बागलात मिसळे झाला नव्हतं, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. मिसळ आहे ना बागला, तुला दुसरी कोण लागत? अर्थ लोकले पुराणी जरा जागेवर हे क्रिकेटचं कीर्तन आहे मला. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. सांगा हा विनोद आहे का? विनोद या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदी कधी झाले. नुसते हसण्यावर नेऊ नका, आणि नुसती कीर्तन ऐकत नका जाऊ. जरा लाजा धरून जगा, लाजा धरून. 20-22 वर्षाच्या पोराच्या मौतीला 70चा म्हातारा गेलाय का नाही सांगा मला. या 4 वर्षामध्ये जर बाप पोराच्या अंत्यविधीला जात असेल, आमच्या बापानं काय पाप केलंय? जरा 10वी-12वीचे टोणगे नीट ऐका ना. आलाय गो, अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला. मिश्या कोटरी का तुम्ही? ती बिचारी 3 प्रकारचं रुग्ण दिसली, उन्हामध्ये खांदे कापून तिचं डोकं गरम झालं. तिच्याकडे बघा जरा, बघा. रात्रीचं कालवण सकाळी गरम करते, दुपारी बांधावर जेवायला बसली तर बिचारीच्या भाकरीवर कालवून नव्हतं. आलाय गो, तिने लोणचं भाकरीला सोडून तुम्हाला मोठं केलं. याची तरी शरम धरा, याची शरम. बिचारीचं पावसाळ्यात घर काढायला लागलं, बिचारीला घर काढायला लागलं तर घर काढलं महाराज. तिने खांबाला पाठ लावून रात्र काढली, आणि तिच्या पोटी येऊन तुम्ही हायवेला 17ला नाटला. धाब्यावर जेवता नालाय गो, लाज नाही म्हणत. जरा बघा तिच्याकडे. तिच्या डोक्याला तेल नव्हतं तर तिने हातावर पाणी घेऊन बाग काढला. तो बिचारा दाढी वाढलेला बाप बघा एकदा कधीतरी. त्याचं बनियन म्हणाला तर त्याचं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. बायकोच्या गळ्यातले नाळगिने मोडले, नाना घेऊ तुमच्या भिया भरल्या. तुम्ही 10वी-12वीला कोटरी पेतात, खिडक्यातून चिट्टेतून कॉप्या करून पास होता. लाज नाही वाटत? लाजत नाही वाटत का काही? 3 प्रकारचे दुखणे द्यायचे बिचारे बापाने. रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं. काय आमच्या बापाला सुख आहे? अरे आयुष्य गेलं तर त्याच्या हाताला कधी चांगलं घड्याळ मिळालं नाही का? आयुष्य गेलं तर त्याच्या अंगाला कधी चांगला कपडा मिळाला नाही का? आयुष्य गेलं तर त्याला त्याच्या बायकोला 1 तोळा सोनं करता आलं नाही? अरे सगळं तुमच्यासाठीच केलं ना. नाव नाही का? एअर खंडायची, मोटर बसवायची, पाईपलाईन करायची, जमीन तयार करायची, लेवल करायची, घर बांधायचं. बिचाऱ्यांना 15 रुपयाचा बाजार आणायचं, पण 3 रुपयाची भेळ कधी आणायची नाही. तुम्हाला मोठं करायचं. आणि तुम्हाला थोडेसे मिशे फुटल्या, 10वी-12वीला गेले म्हणजे तुम्ही झाले शाळा नाही. तुम्ही लगेच 2-4 हजाराचा मोबाईल घ्यायचा, कपडे घालायचे, मिशे काढून गावात मुंबई न्यायचे, बँडवाले ठकवायचे, बाईक संध्याकाळी धाब्यावर जेवायचं. पाहिजे तू झाला राष्ट्रपती. अरे 1 रुपया तरी कमवायची धारणा ते का ना आलाय गो तुमच्यात? 1 रुपया. लग्नाच्या अगोदर 10 रुपयाने पोरं ध्यानात ठेवा. तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज, ओपन. तुम्हाला जर लई किडा असेल ना 5 रुपयाचा किडा, तर फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोड आणि आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखव. त्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे दो, खेळ आपल्या रोग. आणि दारू तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तो फ्लास फोडू नये मी मागुड्यांनी, जिरम तिकड जिरम. या असल्याच्या गोष्टीने हा विनोद वाटला तुम्हाला? हा विनोद आहे? या 4 वर्षामध्ये 22-23 वर्षाच्या मुली विधवा झाल्या. नीट ऐकायला पुरे नीट ऐका जरा. 3-3 वर्ष 4-4 वर्ष लग्नाला झाले तर मुली विधवा झाल्या. एक वाक्य माहिती का मला तुम्हाला? विधवा मुलगी जर घरात असली ना भारत, विधवा मुलगी जर घरात असली ना घरात, तर त्या मुलीचा बाप त्या मुली देखत कधी जेवत नाही. मला कधी जेवत नाही, ध्यानात ठेवा. तो त्या मुली देखत का जेवत नाही माहिती का? मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगाला साडी आहे, मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या पायाला चप्पल आहे,
ज्या दिवशी मी मरल त्या दिवशी माझ्या मुलीला कुणी असेल, मुलगी जर विधवा झाली तर तिचा बाप चिंता करून 15 वर्ष लवकर मरतो. आणि तुम्हाला वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोला, फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय मन करा नालाय का काय भानगडे. सांभाळा एक विधवा बहीण घरात. 13 लाख मोकळे झालेत काल परवापासून 10वीची, 14 लाख 12वीचे सांड मोकळे झाले, 3 आठवडे झाले. अरे नालाय गो काम करा ना. त्यांच्या बापांना सांगतो या 18 ते 22चे वळू घरात फुकाट सांभाळायचे काय काम. यांना जरा गाडी विकू द्या ना, खुलपी विकू द्या ना, पाव विकू द्या ना, गारमाय करू द्या ना. 100 रुपया मागे 1 पेपर मागे 1 रुपया निघत, जरा 100 पेपर इका सायकलीवर हिंडून. आणि तुम्हाला 100 रुपये जेव्हा मिळतील ना 100, तर तुम्ही घडी घालूनच ठेवा, ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर म्हणलं ना 40 रुपयाला मिसळ पाव आहे, तर तुम्ही म्हणता फक्त पावच दे, मिसळ नको. तुम्हाला घामाची कमवायची सवय लागली नाही ना. फुकट मिळत आहे, सगळी बापाची पेट, घर आयते, कपडे आयते, बाटली डोयल्याचे आयते, तुम्हाला उती आहे ना, साहजिकच आहे. तुम्हाला काय त्या बिचारीच्या डोक्यात तेल नसलं तर चालतं, तुमचा फक्त 1 साईड फुल दिसला पाहिजे. तिच्या डोक्यात तेल नसलं तर सांगा. आता कीर्तन बसलेली माणसं हेंद्रिकडचे कीर्तन आहे मला, हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. बोला आता मी मरल ना मारा, म्हणजे मारणार नाही 5-25 वर्ष. तुम्हाला एक खरं सांगा मारा, तुम्ही आम्हाला मारा म्हणून माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडवून मला मानवा, मला लई पैसे द्यावा. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस मारा. मला फेटाकडे पाहिलं तरी मुंगे येते मला, तरी 90 करतो महिन्याला. मी काही सिजनेबल कोण आहे. मला हे सत्याचा सीजन बिजन काय नाही, कसाही महिना असू 80 कीर्तनाला भ्याव नाही. 80 चालू 3 तास चालू काढतो, जवळ असेल तर 4थही काढतो. आता जवळजवळ 3 महिने झाले 90च करतोय, रोज 3च करतोय. अजून 1 वर्षभर 3 आहे. पुढच्या वर्षीची तुमची बसली नाही तर ती आलते तर तुम्हाला पुढच्या वर्षीची लागत होती, तीच बसली नाही आजची. त्याला दाखवून दिली नाही. हलक्या हाती 3 करतो. फक्त ही कीर्तन आहे ना, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. तुमचं काय मत आहे? थोडस कानाला तुम्हाला वाईट वाटत करून बोला नका. महाराज आम्हाला डायरेक्ट बोला. कानाला वाईट वाटत तुम्हाला, महाराज पोरींना आम्हाला वाईट बोला. पोरांना तुम्ही फक्त तुमच्या आईन बाप मरू द्या आणि या जगात 1 महिनाभर फक्त पोट भरून दाखवा. तिथून पुढे जगाला जगात तुम्हाला किंमत कळेल का महाराज खोटं बोलत होता की खरं. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगा. तुम्ही फक्त 8 दिवस तुमच्या आईचे बाप मरू द्या आणि 8 दिवस फक्त भावजाईच्या हाताखाली फुकट खा. 8 दिवस बस. 12 महिने मी सांभाळतो तुला, तासाला चेटी घेतो तुला. नाही पोरं नाही. फाटक्या धोत्रातला बाप गेला ना पोरं, तुमची चिंता करणारे सगळे संपले. एक फाटक्या लुगड्यातली आई गेली ना, तर तू जेवला ही काळजी करणारे सगळे संपले. भाऊजाईचं म्हणणं आहे जेवायला आला तर ये, नाही तर येऊ नको. आईचं म्हणणं आहे पुढे गेला तरी जेवायला ये. एवढा मोठा फरक आहे. आणि काम करणे तर करू नको, पण अर्धी भाकर. हे आईचं म्हणणं आहे का तू पुढे गेला तरी जेवायला घरी ये. भाऊजाईचं म्हणणं आहे आलाच पाहिजे असं काही नाही. एवढं अंतर आहे. ज्या पोरींच्या आया गेल्या आणि ज्या पोरींनी भाऊजाईंच्या हाताखाली दिवस काढले ना, त्यांना कळलं काय भानगडे. त्या पोरीच्या आयुष्यात तिला ताजा चहा कधी मिळाला नाही. महाराज नाही मिळाला, नाही मिळाला. तिला ताजा चहा कधी मिळाला नाही. आणि तिला जेवणाला कालवण ते कालवण आहे ना, ते कढईच्या बुडातच खावं लागलं. तिला कधी चांगलं नाही मिळालं. तुम्ही आई जाणं, बाप जाणं या गोष्टी बोलायच्या नाहीत महाराज. हे भाषण करून आई कळती का? भाषण करून. अरे म्हाताऱ्या माणसाला वाटतं माझी आई जाऊ नये, तर तरुण माणसाची आई का जावी त्याला वाटत का वाटत? विचार करा माझ्या म्हणलं, तुमची आई जिवंत आहे ना आई, तोपर्यंत तुमच्या माहेरला येण्यातही मजा आहे आणि माहेर बद्दल आदरही आहे. तुमची आई जिवंत आहे ना आई, तुम्ही तिला कधी भेटायला या. तुमची पिशवी कधी रिकामी नाही जाणार. तिच्यात बोरं जातील, कवठं जातील, जांभळं जातील, चिचुके जातील, भुईमुगाच्या शेंगा जातील, हरभरे जातील. तर तुमची आई गेली ना, आई गेली ना तुमची. तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, तुम्ही पिशवी न्यायची नाही. पिशवी भरणारच नाही तुमची. तुमची पिशवी भरून देणारी फक्त कोण आहे?
बस कीर्तन काय करा ही ताळी बागाची येडपणे मिळाय का मराल एवढं मराल अंडरलाईन वाक्य करून घ्या आपलं मराल आणि पुढचं सांगा नमुन्यावारी मराल कोण नाही भाऊ कोण कोणचा भाऊ नाही आणि कोण कोणची भाऊचाही नाही महाराज जगात आपले तीनच माणसं आहे भोंगे सगळे वरे वरच ना भोंगे आम्ही जे गरीब असले त्यांना याच्यापेक्षा क्लिअर ऐकू येत असत त्यांना भोंगे राहिले वर बॉक्स घेतले खाली बरं सांगावं तर तुम्ही म्हणा एकच तास आलं ना आमच्या भोंग्याला आवाज नाव ठोक गेलं इकडे कुठं यायचं मला आपण फार बंद करून टाकले सांगायचे लोक बिघडत नाही तर एक भोंग इथं बांधून लाकडाला इकडे तोंड केलं असतं एका भोंग्यात कीर्तन झाला तर एक बॉक्स नव्हतं झालं हे बॉक्स म्हणणं का कार्यक्रम बिघाड मुहात्राच्या बायकोनं परपंच होत नाही कशी असू पण लग्नाची मुहात्राचीला काय सोडला सगळा पाठी झाला ना तू पाठी तसं ओरिजिनल ते ओरिजिनल आता याला आवाज द्यायचा तर सुटलं म्हणजे चला पुढं आता पुढं जायचं आपण तुम्ही म्हणा पुढं 3 प्रश्न विचारायचे तुम्हाला ती काय नाही करायचं ती अजिबात काय नाही विराट घरबीत भरपूर आहे जाऊ द्या बोल भक्ता बोल इथं आपला 7 मिनिटापूर्वी होतो बोल भक्ता बोल आता तुम्हाला 3 प्रश्न आहेत तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे पटकन बोला तुम्ही म्हणाले मोक्ष पाहिजे उत्तर मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष जर दिला तर तुम्ही भजन करणार नाही मोक्ष सुखा हनू लाता तुम्हाला मुक्ती दिली भजनच करणार नाही तुम्ही तुम्हाला सिद्धी दिली हात लावीन तिथं सोना चपातीला हात लावला सोनं काय सोनं पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं अरे सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे मग काय लागत तुम्हाला न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा बस एक लहानाले पोरं पटकन उत्तर द्या मागच्या 15 वर्षात मेलेली नटी कोणती रे जोरात सांगा शाळेतली पोरं लहान आले मागच्या 15 वर्षात मेलेली नटी कोणती श्रीदेवी करेक्ट जोरात सांगा कशाने मेली रे दारू पिऊन घ्या तसं आहे भाऊ तासाच्या बाहेर पडलेलं ती कोळपायला तकलीफ करते पण पोसत नाही हे लहान आले काही साधे नाही त्याला आपल्याला किचकट मुद्द्यात घुसायचंय आता स्वर्ग नको नरक नको वैकुंठ नको मोक्ष नको मुक्ती नको मग काय पाहिजे न लगे मुक्ती धन संपदा मला धाम दे कोणतं मला भेटतो तुझा विसर का नको तर या जगातलं सगळी गोष्ट असत्य आहे शाळेतली पोरं पटकन बंगला राहणार बंगल्यावाला बोलत जाणार आजारी आहे का तुम्ही बंगला राहणार बंगल्यावाला जाणार पटापटा बोला बंगला राहणार बंगलावाला जाणार पखवाज राहणार वाजवणारा अभंग राहणार महाराज जाणार उठा मुळाव आमच्या महाराज जाणार शाळा राहणार गुरुजी जाणार किती गुरुजी गेले 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेला पण गांजाचा नाही झाला गवताचाच राहिला आता पटापटा उत्तर द्यायचं बरं का लहान परत बंगला राहणार मालक जाणार गाडी राहणार ड्रायव्हर जाणार पखवाज राहणार वाजवणार महाराज राहणार महाराज जाणार अभंग ग्रामपंचायत राहणार सदस्य खपाखप आता पटकन ऐका राहणार हरिपाठ एका गाव हरिपाठ बोलत हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथा भागवत माळ राणा गंध राणा गंध लावणारा राणा माळ राणा माळ घालणारा मग घालूच ना
जा.